तर आयुष्यभर कळत नाही माणसं आणि बरीचशी चटकन वाचत होतात. सगळ्या साईजची माणसं, सगळ्या विषयांची माणसं, छोटी मोठी, बरी आणि वाईट, बरी आणि छोटी माणसं, आपली माणसं, परकी माणसं, जवळची माणसं, दूरची माणसं, दूर गेलेली माणसं आणि दूर गेलेली परत आलेली माणसं, दुःखी माणसं, सत्ती माणसं, कोरडी माणसं, उठती माणसं, निमग्न, कीर्त, मुडी, गोष्टी, बडबडी आणि बोल घेऊन पाठीवर प्रेमाला थाप मारणारी माणसं, हातावर प्रेमाने टाळी मारणारी माणसं आणि सत्याच्या हातात धरून ठेवणारी, मोजकच बोलणारी कविता माणसं आणि कादंबरीवर व्यथा माणसं, फळफळ हसणारी, फळफळ रडणारी, आपल्यामध्ये परकी आणि परक्यांमध्ये आपली माणसं, सतत हातात माईक घेऊन ओरडणारी माणसं आणि फक्त डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं. काहींच्या व्यसनात मजबुरत नाही, काहींच्या मजबुरात विजयच नाही, काहींची प्रस्तावनात न संपणारे वर्षांवर्षे गरज जातात, पानामागे पाना गळत जातात, हळूहळू जवळ येणारी आणि घाई नाम जाणारी माणसं. पुस्तकाचं एक बरं असते, काही कितीही काळ गेला तरी मजबूर बदलत नाही. माणसाचं काय सांग, व्यस्त आकार, विषय, मजबूर सारं बदल करत आणि क्षणोक्षणी बदलणारे. सारं बदलत वाचायला शेवटी माणूसच बोलत नाही. सारं बदलत वाचायला शेवटी माणूसच पुरत नाही. तरीही शब्द वाचतो मी माणसं, ओळी ओळी तू